सद्यस्थितीत राज्य शासनाने नुकताच 5 मे रोजी लघुलेखक अर्थात स्टेनोग्राफर या पदांचा मृत घोषित डेट करण्यात आली आहे ती पदं. तर 5 मे रोजी अन्यायकारक शासन निर्णय काढून त्यांनी ही पदं मृत घोषित केली नाही, तर हजारो युवकांचं स्वप्न उद्ध्वस्त केलं. आणि त्या माध्यमातून मागील अनेक महिन्यापासून 5 मे 2026 रोजी जेव्हापासून हा अन्यायकारक निर्णय कुठलीही पूर्वसूचना न देता या महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांवर लागत आहे, परंतु या विद्यार्थ्यांची त्यांनी कधी संघर्षाचं मोजमाप केलं नाही. कारण स्टेनोग्राफरच्या पदभरती प्रक्रियेला सामोरं जाण्यासाठी त्यामागे 7 वर्षाचा संघर्ष असतो. प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य प्राप्त करून आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागते. तर सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव व्ही राधा मॅडम व या महाराष्ट्राचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री महोदय या दोघांनीही कुठलाही पूर्वसूचना न देता या स्टेनोग्राफर पदभरतीच्या माध्यमातून लघुलेखक पदभरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर रात्रीतून अन्यायकारक निर्णय लावलाय. आणि त्या अन्यायकारक निर्णयाविरोधी आमचा अनेक महिन्यापासून अविरतपणे संघर्ष चालू आहे. तो आंदोलनाच्या माध्यमातून असेल, मोर्चाच्या माध्यमातून असेल. परंतु AI तंत्रज्ञान आले म्हणजे रोजगार संपत नसतो. त्यामुळं आम्ही AI शिकू, नवीन तंत्रज्ञान अवगत करू, परंतु ती पदच मृत घोषित करणे हा पर्याय असू शकत नाही. त्यामुळं घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा आणि उपलब्ध रिक्त पदांची तात्काळ पदभरती प्रक्रिया जाहीर करण्यात यावी. अन्यथा आज फक्त लघुलेखक पदभरतीच्या माध्यमातून तयारी करणारी मुलं उपोषणाला बसली नाहीत, तर त्यांचं भविष्य अंधकारात लोटल्या गेले, ते उपोषणावर आहेत. त्यामुळे सरकारने याबाबत कुठेतरी संवेदनशील होऊन हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. नाहीतर येण्या काळात आमचा संविधानिक मार्गाचा आता आंदोलनाचा परिसीमेचा विक्रम झालाय. आता तो विक्रम या पुढील काळात हिंसात्मक दिसल्यास नवल वाटायला लागू. तर शासनाने जो 5 मे 2026 रोजी जे निर्णय काढलेला आहे स्टेनोग्राफर संदर्भात, स्टेनोग्राफर म्हणजे लेखक समर्गने मृत घोषित करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो शासनाचा निर्णय रद्द करावा ही आमची मागणी आहे. आणि तिथे त्या मॅडम ज्या आहेत व्ही राधा मॅडम यांची बदली झाली पाहिजे या मागणीनं इथं आमरण उपोषण चालू आहे. स्टेनोग्राफरसाठी तयारी करण्यासाठी युवकांना किंवा विद्यार्थ्यांना 7-7 वर्ष मेहनत करावी लागते. कारण का टायपिंग लावावं लागते, त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे अनेक पैसे खर्च होतात. पण इथे महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना न सांगता हा स्टेनोग्राफरचा मुद्दा मृत घोषित केलेला आहे. तर नियमित पदभरती करावी या मागणीनं घेऊन इथं आमरण उपोषण चालू आहे. कारण AIचा जमाना आला म्हणून त्यांनी हे पदभरती रिक्त केलेली आहे, मृत घोषित केलेली आहे. तर आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातच असे का पद्धत हे करत असतात, तर ऑल इंडियामध्ये तुम्ही हे करा ना. तर विद्यार्थ्यांना फक्त इथंच तुम्हाला त्रास द्यायचा आहे का? जर विद्यार्थ्यांच्या जर मागे लागला, तुम्ही रोजगारांच्या जर मागे लागला तर इथे शांत बसणार नाही. कारण ह्यांच्यासाठी संघर्ष यांना करावं लागतंय. म्हणून ही एक मागणी आहे आणि आमरण उपोषण सतत चालू आहे जोपर्यंत यांची मागणी पूर्ण होणार नाही. हे पद जे नियमित पद भरती आहे त्यांची 3000 पद भरती आहे ते तात्काळ पुन्हा चालू करण्यात यावी या मागणीला घेऊन इथं आमरण उपोषण करण्यात येणार आहे.